प्लीज कम मिस्टर मराठीचा एकदम चमत्कार फेस आणि सगळ्यांचा फेवरेट अजिंक्य राऊत आणि श्रेया जाधव इन्फ्लुएन्सर अँड व्हेरी आणि डॉक्टर आहे तपास केला ठीक आहे. सो आपण श्रुती कदम या शिरू सिंगर ऑफ दिस सॉन्ग, प्रज्ञा कदम अँड आपची सगळ्यांची फेवरेट मेकअप आर्टिस्ट या प्लीज. मम्मी वाले वाले पदो कुठे रील में रील कर एक्टिविटी है ना, रील में चलो सब कुछ मतलब खुद का साथ Mr. Nitin Guge sir, wherever you are, please come on the stage. Mr. Nitin Guge. Sorry. Okay, so Mr. Nitin Guge sir, wherever you are. Okay. Okay. Please help out for the Nitin Guge. ठीक है. She might be busy. Okay. मला सागरला विचारायचं आहे. सागर आय नो हिम फ्रॉम चाइल्डहुड. ओके, सागरला मी लहानपणापासून ओळखतो. तर आम्ही दोघं भरपूर एक्सपेरिमेंट करत असतो गाण्यांना घेऊन. तुला ना गायला घेऊन तुला काय वाटत होतं? हेच एक्सपिरियन्स काय होता तुला? गुड इव्हनिंग सर्वांना. ॲक्च्युली तुला ना कळे हे कॉन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये असं आलं होतं की आतापर्यंत मी जेवढ्या पण वेब सिरीज केल्यात किंवा शॉर्ट फिल्म्स केले किंवा गाणी पण केले, विशेष म्हणजे सगळेच मी वास्तववादी रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला केला. आणि ह्या वेळेला पण असं एक डोक्यात होतं की नुकतीच एक घटना घडली होती आणि त्याच्याने पूर्ण देश हादरला होता आणि माझ्या डोक्यामध्ये सतत ते होतं नेहमीच. आणि गणपतीचे दिवस होते, आम्ही एव्हीजीला भेटलो. एव्हीजीला भेटल्यानंतर मी त्याला सांगितलं की असं असं माझ्या डोक्यामध्ये एक स्टोरी आहे, सो ती तू विचार कर त्याच्यामध्ये काय करता येईल, कारण की आपल्याला एकदम सॅड सॉन्ग पण असेल तर म्हणजे एकदम छान ते लोकांना आवडलं पाहिजे असं. सो विक्रोळीला आम्ही दोघं बसलो होतो आणि विक्रोळी कन्नमोर नगर सर्कल हे प्रेमाचंच एक ठिकाण आहे सगळेच. सो तिथनं ते गाणं तिथे पहिलं तुला ना कळे हे याचं म्हणजे नाव ठरलं आणि विक्रोळीपासून ठाण्यापर्यंत येईपर्यंत ते गाणं कम्प्लीट झालं होतं. आम्ही मग येऊर हिलला आम्ही गेलो आणि मग रात्री लाईन सर्व लिहून काढले आणि ते गाणं समोर आलं तुमच्या. आता असं आहे की जबाबदारी वाढली कारण अजिंक्य राऊतला खूप म्हणजे लोकप्रिय असा कलाकार आहे, तर त्याला घेऊन पहिल्यांदाच डिरेक्शन करतो तर खूप मोठी जबाबदारी होती. पहिल्यांदाच एखाद्या ऍक्टरला घेतोय आणि खूप उत्तम ऍक्टर आहे, तुम्ही सर्वांनी त्याला पाहिल्याच आहे. तशी श्रेया पण एक डॉक्टर आहे, पण वाटलं होतं की श्रेया काय म्हणजे नक्की करेल का, पण श्रेया पण तोडीस तोड निघाली. तर तिने पण जबरदस्त त्याच्यामध्ये जे सांगेल ते करत होती. खूप छान जसं सगळ्यांचंच म्हणजे सगळे माझे क्रू मेंबर सगळे इथे माझे मॉडेल सगळे बसलेत, 2-3 जण आले नाहीत, काकू आहे इथे, सगळ्यांनी मेहनत केली आणि आता हे आले तुमच्या समोर तुला ना कळे. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. आता मी वैशाली काळे मॅडम, हे म्हणजे एकदम डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. ओके, द वन अँड ओनली वैशाली काळे मॅडम, म्हणजे जे आहे ते हुक बाय क्रू जे आहे ते तोंडावरती एव्हीजी असं पाहिजे आणि आपल्याला असंच पाहिजे असं पुन्हा फायनल करून टाकतात बिकॉज त्यांचे शब्द म्हणजे फुल अँड फायनलचे असतात. सो ॲज अ वैशाली काळे मॅम, यू आर अ प्रोड्युसर ऑफ दिस सॉन्ग. व्हॉट वॉज युअर थॉट प्रोसेस अबाउट दिस सॉन्ग? ऍक्च्युली माझा काही संबंधच नव्हता प्रोडक्शन अँड ऑल. तो वन सागर कॉल्ड मी की मॅडम तुम्ही अल्बम मध्ये काम करणार का ऍज अ ऍक्ट्रेस. Actually came for that
And I said, I'm not interested in actress and all. But of course, काय project आहे? So he told me की एक song आहे जे आम्ही म्हणजे त्याच्या पाठीमागे कॉन्सेप्ट आहे. So are you interested? म्हणजे सॉन्ग ऐकल्यानंतर बोलेल मी. And मराठी सॉन्ग मध्ये वगैरे असं पर्सनली मला असं काही इंटरेस्ट नव्हता. So after the song ऐकल्यावर so beautifully and so soothing. So I thought, yes, I'm going to go do this. So मेला बोलले, yes, I'm going to produce this with you. And मग अजिंक्य भेटला. After seeing अजिंक्य तो बोला मी मनू हुडूड मध्ये सिरियल मध्ये काम केले. So I was like, मी घरी आले ते सिरियल बघितलं म्हणजे yes, he is the person. विठू माऊली. And आता तिचा नवीन पिक्चर लॉन्च झालेला आहे अभंग तुकाराम. You must watch that movie. It's beautiful and well acted. So शिवाजी महाराजचा रोल केलेला आहे. So after listening to the song, I thought की yes, I should produce this song. आणि तुम्ही हे सॉन्ग बघितल्यावर तुम्हाला स्वतःला वाटेल की येस मी जे डिसिजन घेतले दॅट इज राईट अँड परफेक्ट. सो दिस इज जस्ट अ स्टार्ट. आमचा अजून एक अल्बम येणार आहे. देन वेब सिरीज वी आर प्लॅनिंग लाईक बिग विथ सागर अँड मी अँड इट. येस. सो या दॅट्स इट. पण आमचं एक SNV ची एक खासियत आहे म्हणजे SNV नवीन लोकांना चान्स देते. ओके एक्झॅक्टली वी आर नॉट लुकिंग फॉर समथिंग ओनली फॉर द म्हणजे जे सिनियर आर्टिस्ट आहे. एज यू कॅन सी अजिंक्य इज अ सिनियर आर्टिस्ट बट ऑपोजिट श्रेया जाधव शी हॅज नथिंग विथ द अल्बम सॉन्ग. शी वॉज एक्झॅक्टली राईट. मी हे गाणं करते सिरियसली. श्रेयाच्या बारेमध्ये एक बोलायचं आहे. वेन दे सेड की श्रेया जाधव, आय सेड हू इज दिस श्रेया जाधव. सो टोटली ब्लँक. मला श्रेया जाधव ही पर्सनॅलिटी माहितीच नाही. देन आय केम होम आणि माझ्या हजबंडला सांगितलं की अजिंक्य आहे आणि श्रेया जाधव. श्रेया जाधव तीच का ती डान्सर? मग मी बघितलं रे माय हजबंड इज एनिवे इज फॉलोइंग हिम. म्हणजे ऑलरेडी तिला फॉलो करत होते आणि तिचा एक सॉन्ग खूप हिट झालेला. सो ही सेड की यू हॅव अ राईट चॉईस. सो येस. आणि सागरने मला सांगितली हिचं प्रोफाईल दाखवलं. सागर 1 वर्षापासून तिला फॉलो करतो इंस्टाग्रामवर. आणि सागर मला बोलला की आपल्याला हीच पाहिजे हिरोईन एवीची. मी बोललो यार त्याच्यामध्ये कारण होतं. त्याच्यामध्ये असं कारण होतं की मी मॉडेलिंग क्षेत्रात होतोच आणि मला मॉडेल ह्याच्यामध्ये नको होती कारण की मला चाळीतला तो एक फेस होता. सो साधा सिम्पल असा सोबर क्यूटनेस त्याच्यासाठी म्हणून मी. आणि तिचे एक्सप्रेशन असे होते ना तिच्या डान्समध्ये ते दिसून येतात. तिचे ते एक मोठी इन्फ्लुएन्सर आहे आणि तिच्या तुम्ही इन्स्टावर बघितलं तर खूप छान ती डान्स करते. तिचा जो फेस आहे ना तो बोलून जातो. तिचे डोळे बोलतात आणि तो एक अभ्यास होता त्याच्या मागे. बाकी काय नाही. पण सागरने जेव्हा कास्टिंग केली तेव्हा मी पण खूप नर्वस झालो होतो. बोलो की आज श्रेया जाधव तिला तर आपण डान्सर बघतो. बोलतो एवीची बोलती लडकी चलेगी गाने में बिकॉज शी हॅज दॅट एक्सप्रेशन ऑल्सो अँड शी हॅज दॅट वावनेस ऑल्सो ऑफ डान्स. तू बघ हे होईल. आणि लिटरली वेन वी वॉज ऑन द शूट शी वॉज नथिंग टू से. मला तिला बोलायची गरज लागायची. शी वॉज ऑलरेडी प्रिपेअर्ड. ओके. आणि अजिंक्य वॉज वेरी टैलेंटेड. सर वाह एक्टिंग का बादशाह है तो उसको तो कुछ बोलने की जरूरत नहीं है. वो एवरी वॉज ऑलरेडी रेडी. आणि प्रज्ञा काकू ही मम्मी तर तुम्हाला माहिती आहे पूर्ण वर्ल्ड वाईड फेमस झाली. ओके. सो या मम्मीला पण मी बोललो मम्मी कर. ती मी आम्ही एका प्रमोशन नंतर मम्मी बोलली की एवीजी मी हे गाणं करते. तुम्हाला सांगू नको मी हे गाणं करते. तुम्हाला काही करू. मी ठीक आहे चला तुम्ही बोलले ना फायनल. ओके डन इज डन. सो दिस हाऊ एक्झॅक्टली तुला ना कडे हॅज बीन स्टार्टेड. आपण लवकरच हे गाणं पुढे घेऊया. सो थँक्यू व्हेरी मच मिस वैशाली काळे आणि सागर सकट. प्लीज हॅव अ सीट. आता तुमच्याकडे एक अगोदर मी गाणं केलं होतं तू मला मी तुला. अभी तुला ना कळे क्या लग रहा है आपको उसके बारे में? Firstly, I'm really sorry my voice has gone completely. But AVG का हमेशा से ऐसा रहा है कि he has always portrayed real life, a very true stories through his songs. So I'm really excited for this song today. So yeah, I'm just very excited to see this now. So त्या स्टारकास्ट मध्ये सागर सकट पण होता जो he was a leading as an actor. But Shubham is right now not here. But thank you. एरियत्री के लिए जोरदार तालियां because she is a very good. And thank you. Thanks for coming here. Thank you. Please have a seat. Okay. So finally आता वेळ आलेली आहे तुला ना करायची. Okay. But before that, there is a female singer of this song. She want to have a few words
lot of viewers who want to sing with you, for you all, right? So Shruti Kadam, please I request you to come on the stage and join me. Shruti Kadam, so सागरने जेव्हा मला कॉन्सेप्ट सांगितला की आपल्याला जे एक अहमदाबाद प्लेन क्रॅश झाला होता एबीजी तसं काहीतरी करायचंय, तिकडे एक इमोशनल टच टाकायचंच आहे आपल्याला, तर ते मी डोक्यामध्ये घेतलं आणि मी ते कंपोजिशन मध्ये गेलो आणि त्यामध्ये मी लिरिक्स काढले. माझं पहिलं वाक्य तोंडातून निघालं तुला ना कहे. मग एबीजी हा बोलला सागर एबीजी फायनल करून टाक, हे गाणं आपण करतोय. आणि लगेच गाणं लिहायला मी घेतलं आणि मी लगेच रात्रीपासून तो अंतरा काढला जो फिमेल वोकलचा होता की इट्स व्हेरी नाईस. आणि जोरदार टाळ्या होते द होल टीम ऑफ तुला ना कहे. सो अजिंक्य, आता मला तुझ्या शब्दातून काहीतरी थोडं वाक्य बोलायचं. पहिले तर मनापासून धन्यवाद, तुम्ही सगळे इथे वेळ काढून आला आणि टू एनकरेज ऑल ऑफ अस. म्हणजे बोलावं तितकं कमी आहे, स्पेशली या प्लेन क्रॅश रिलेटेड व्यक्तींनी ज्यांना ज्यांना गमावलं, आपण सगळ्यांनीच त्यांना गमावलं. तर हा जरी आनंदाचा क्षण असला तरी त्यामागचा थॉट जो सुरू झाला तो मला असं वाटतं खूप सिरियस आहे. आणि ज्या कोण्या व्यक्तीने कुठल्याही आयुष्याच्या टप्प्याला कोणाला गमावलं असेल, प्रत्यक्षात फिजिकली किंवा आयुष्यातून एखादी व्यक्ती गेली असेल, त्या व्यक्तीलाच त्याचं पेन कळू शकतं. तोच थॉट मनात ठेवून मी हे काम पण घेतलं, स्वीकारलं. अर्थात प्रत्येकाने ज्याने प्रेम केलं असेल त्यालाही ती भावना रिलेट होईलच, जी मलाही झाली. माझ्या अगदी पहिल्या प्रोजेक्ट पासून, विठू माऊलींच्या भूमिकेपासून ते मन उडू उडू झाल्यासारख्या मालिकेमध्ये, वेगवेगळ्या सिनेमांमध्ये, नुकताच मी एक माझ्यापेक्षा आयुष्यापेक्षा मोठा रोल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल अभंग तुकाराम या सिनेमामध्ये केला. आणि त्यासोबत मला जेव्हा तुला ना कळे हे गाणं विचारलं, हे माझं आयुष्यातलं दुसरं व्हिडिओ सॉन्ग आहे. पण प्रत्येक व्यासपीठाला, प्रत्येक संधीला मी सुवर्ण संधी कशी बनवता येईल याचा विचार करतो. पहिला कॉल मला जेव्हा एबीजी कडून आला, त्यानंतर मी सागरला भेटलो, त्यानंतर मी वैशाली मॅमला भेटलो. त्यांची एक्साइटमेंट बघून, त्यांचा त्यामागचा अभ्यास किंवा तयारी बघून मला असं झालं की ओके, हे व्यक्ती या कामाला सिरियसली घेत आहेत, जितक्या सिरियसली मी घेण्यासाठी इच्छुक असतो नेहमी प्रत्येक कामाला. सो कुठलीच संधी लहान मोठी न समजता हे काम स्वीकारावं हा मी विचार केला. आणि मी गाणं ऐकलं त्या क्षणी माझं असं होतं की आपण कमर्शियल्स बद्दल, कसे प्रमोट करण्याबद्दल आपण नंतर बोलू, पण ह्या गाण्याचा मला भाग व्हायला नक्की आवडेल. आणि एखादा सिनेमा करावा संक्षिप्त रूपात, त्या पद्धतीने त्यांनी हे गाणं केलं आणि आज मला खूप आनंद आहे की मी याचा भाग झालो. आणि तुझी कास्टिंग आहे ना सागरच्या बहिणीने गेले. तिचं सजेशन होतं सागरला की सागर, तिचा सिस्टर ऑफ सागर, तिने सांगितलं सागरला की आपल्याला अजिंक्यला एकदा ट्राय करून बघ. आणि मग ह्यानी माझ्यावरती प्रेशर टाकला ना, एबीजी अजिंक्यच पाहिजे आपल्याला, काही हरकत नाही. सो थँक्यू अजिंक्य, थँक्यू व्हेरी मच, यू हॅव डन अ ब्युटिफुल जॉब. अँड श्रेया, प्लीज कम. सो श्रेया, तू प्लेन क्रॅश मध्ये नव्हतीस, तू आता माझ्यासोबत आहे, कसं वाटतं तुला? नमस्कार सर्वांना. फर्स्ट ऑफ ऑल मला हे बोलायचं की मी एवढी ओव्हरवेल्म्ड आहे, म्हणजे मला असं काही सुचत नाहीये. मी एवढी प्रिपेअर करून आले होते, पण आता मी पहिले सुद्धा थँक्यू बोलायचं सगळ्यांना, एबीजी, सागर, वैशाली मॅडम, नितीन सर अँड ऑफकोर्स अजिंक्य, सगळ्यांना. म्हणजे एव्हरीबडी, सगळे एवढे सपोर्टिव्ह होते, एवढे काइंड होते. सगळ्यांनाच माहिती मी न्यूकमर आहे, सगळं माझ्यासाठी सगळं नवीन होतं, पण सगळ्यांनी मला एवढा सपोर्ट दिला आणि मला सगळ्यांनी एवढा पेशन्स दाखवला प्रत्येक गोष्टींवरती. आणि आय एम जस्ट व्हेरी हॅपी. म्हणजे मला सांगते ना, मला असं काही सुचत नाही आहे, काही कळत नाही आहे. आय एम जस्ट व्हेरी ओव्हरवेल्म्ड अँड आय एम जस्ट व्हेरी थँकफुल फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीवन. थँक्यू टू ऑल ऑफ यू ऑल की तुम्ही आज आलात एवढा वेळ काढून, एवढ्या मुंबईच्या ट्रॅफिकमधनं. सो थँक्यू व्हेरी मच अँड थँक्यू व्हेरी मच. आणि मी रिक्वेस्ट करेन मिस्टर नितीन सर. ओके सो मिस मॅम, तुम्हाला काय बोलायचं आहे? सागर, ओके. रसिक, ये इकडे रसिक.
दिखा जाए कि आज का नारी वर्ल्ड कप भी जीता नारी लोगों ने, एक नारी के ऊपर एक देखा जाए हमारे देश में एक ऊपर हादसा हुआ था, प्लेन हादसा। पिक्चर जिस तरह हम देख रहे हैं उस तरह सब्जेक्ट था, गाने तो बहुत आगे चले जाते हैं, पर इसमें गाने में ये दिख रहा है कोई लैंग्वेज कोई नहीं है। लैंग्वेज ऐसा है कि दिल को छू जाते हैं, हर इंसान के होता है ना दिल में कुछ टच कर रहे हैं। इस तरह सब्जेक्ट, इस तरह के गाने कैसे आप लोग सोचे कि नया कुछ दिया आपने गाने के? लोगों के बोला जाता है कि नसीब के आगे और नीति के आगे कुछ किया नहीं जा सकता। तो जैसे ही ये ट्रेजेडी हुआ था अहमदाबाद प्लेन क्रैश का, उसके बाद सागर मेरे पास आए एंड उन्होंने बोला ऐसा ऐसा एक सॉन्ग है जिसको हम प्रोड्यूस करना चाहते थे। जब मैंने ये सॉन्ग सुना तो मुझे जैसे आपको सॉन्ग देखने के बाद जैसे आपको दिल को छू गया, वैसे मुझे भी बहुत दिल को छू गया। और जैसे मैंने ये सॉन्ग देखा, अभी जो लास्ट शॉट था, यू विल नॉट बिलीव, मेरे आंखों में भी पानी था, क्योंकि हर व्यक्ति, हर एक पर्सन वो उससे गुजरा हुआ है। हर एक की लाइफ में ऐसा एक ट्रेजेडी आता है, हम अपने को खोते हैं, तो उसके रिलेटेड हमने सोचा कि अधूरी कहानी, जैसे किसी का प्यार रहता है जो अधूरा रह जाता है, तो हमने सोचा कि वो कॉन्सेप्ट और ये ट्रेजेडी और ये जो अहमदाबाद प्लेन क्रैश में हुआ था, तो एक साथ उसको कैसे लाया जाए। तो हमने कोशिश की है कि 3 मिनट में हम ये पूरा एक साथ आपको दिखाएं। मुझे ये है, मतलब लगता है कि ये सॉन्ग सबको पसंद आएगा और अच्छा लगेगा, क्योंकि हमने बहुत दिल और मन से बनाया है ये सॉन्ग। थैंक यू। नहीं, हम आपसे जुड़े सबसे बड़ी नारी शक्ति, आज वर्ल्ड कप जीता नारी शक्ति, आज म्यूजिक एल्बम के बोलते एक नया इतिहास लिखने जा रहा है नारी शक्ति। आपके साथ 2 और प्रोड्यूसर है जो अलग अलग भागों से है, लेकिन आपको जुड़ना एक सबसे बड़ी बात है। तो नारी शक्ति आज तो भर आ रहा है, प्रधानमंत्री भी बोलते हैं नारी देश शक्ति होता है। तो आप इससे कितना गर्व महसूस कर रहे हो गाने के हिस्सा बन के? नारी शक्ति बोला जाए तो यस, आई ऑलवेज बिलीव इन वुमेन एम्पावरमेंट। मुझे जो नारियों में शक्ति रहता है, जो नारियाँ आजकल बहुत ही होशियार है, मतलब कहीं भी किसी भी तरह से पीछे नहीं है। तो उसमें मैं एक बिजनेस वुमन हूँ, आर्मी कॉन्ट्रैक्टर हूँ, एक हेल्थ कंसल्टेंट हूँ, तो मुझे लगा इसमें मैं क्यों पीछे रहूँ। तो मेरा जितना वुमन एम्पावरमेंट है, सब कुछ है, तो मैंने सोचा कि आज के डेट में मैं भी प्रोडक्शन में क्यों नहीं, वही आपकी जरूरत था, लग रहा था मुझे, आप आए बहुत अच्छा लगा मुझे, हम सबको लगा। सागर जी, आपका नाम में भी सागर विशाल है। विशाल इसलिए है कि कॉन्सेप्ट आप लोग इस तरह आप लोग अच्छे हैं, एक इतिहास रख देगा हमें देखा जाए कि एक स्टेट के लिए नहीं है, ये पूरा वर्ल्ड के लिए मैसेज है कि एक प्यार है, इमोशन, सबको दर्द, चोट लगता है, सबको दर्द होता है। आप किस्सा है, प्रोड्यूसर भी है, कितना जिम्मेदारी था आपके ऊपर? जिम्मेदारी तो बहुत ही था, डे 1 से था। जैसे कि आपने बोला कि दर्द होता है, प्यार तो सब लोग करते हैं, मैंने किया, आपने किया, सब लोगों ने किया, हर एक का प्यार अलग अलग है, सबके क्वेश्चन पेपर अलग अलग है। सो इस हिसाब से मैंने जो क्लाइमैक्स का सीन था, ये मेरे दिमाग में 3 महीने से ये स्टोरी मेरे दिमाग में चल रही थी। कुछ ना कुछ ऐसे भी हुआ होगा कि किसी का प्यार वो एयरप्लेन में किसी का प्यार हो जो टूट गया हो, और उसको फीलिंग क्या होती होगी जब वो ऐसे हादसे देख रहा है उसका पार्टनर। सो मैंने सोचा कि इसको 3 मिनट में हम लोग कैसे बिठा सकते हैं। तो गाना बनाना और उसमें स्टोरी एडप्ट करना ये बड़ा टास्क रहता है, क्योंकि हमको स्टार्ट टू एंड लोगों को समझना आना चाहिए, ऐसे सब दिखाना पड़ता है। तो जिस तरीके से हम लोग ने दिखाया, मुझे लगता है कि लोगों को बहुत अच्छा लगेगा और सबका प्यार मिलेगा। सर, मैं जानना चाहते हैं, ये मराठी वर्जन है, इसके हिंदी वर्जन भी बनने वाला है, क्योंकि मराठी में इतने सारे प्यार मिल रहा है, अगर हिंदी मराठी इंग्लिश में इसको डब किया जाए तो मुझे लगता है पूरा वर्ल्ड में कॉन्सेप्ट। ज़रूर हम लोग सोचेंगे उसके बारे में। जैसे अभी मराठी आए, हम महाराष्ट्र में रहते हैं, तो पहले हम लोग मराठी को प्राधान्य देते हैं, तो पहले मराठी आ रही है, हमारी माँ है, और उसके बाद में हम लोग लैंग्वेज में देखेंगे अगर कैसा रिस्पांस है पब्लिक का, तो उस हिसाब से। एसएनवी स्टूडियो की बात करें तो किसके पहले क्या क्या आने वाला है और क्या सरप्राइज धमाका करने वाले आप? देखिए, एसएनवी स्टूडियो का हम लोग ने जब तय किया ये करना, तो हम लोग ने सोचा था कि नए नए एक्टर्स को हम लोग, जैसे कि प्लेटफॉर्म मिलते नहीं है तो ऐसे एक्टर्स को देंगे। इन्फ्लुएंसर जितने भी मोबाइल में देखते हैं लेकिन आगे उनको कुछ फ्यूचर नहीं मिलता, तो हम लोग को ऐसे ही आगे इन्फ्लुएंसर को लेके जाना है, नए एक्टर को लेके जाना है। तो हम लोग आगे जाके 2-3 हमारे प्रोजेक्ट लाइनअप में है। उसके बाद हम लोग वेब सीरीज कर रहे हैं और बाद में फिल्म का हम लोग सोच रहे हैं। ये सब हमारा अभी लाइनअप में है। लेट्स सी क्या होता है आगे।
देर आया, हम कहावत देर आया दुरुस्त है, बचपन से आए हैं, ये पहली बार हम देख रहे हैं देर आया दुरुस्त है पर अच्छा आया, स्वस्थ आया। हम ये भी जानना चाहते हैं ऑडियंस के लिए क्या गाने क्या बोल है, क्यों लोग सुने, एक मैसेज दे दे आपकी तरफ से तो अच्छा रहेगा। क्यों सुने ये तो देखने पर ही आपको समझेगा कि क्यों सुने, क्योंकि जैसे जिस तरह से स्टोरी है उसी मतलब उससे 100% ज़्यादा अच्छा गाना है, और गाना है जो एक दूसरे की फीलिंग्स शेयर करता है, हम एक दूसरे की फीलिंग्स समझ सकते हैं। और इसके बोल हर्षवर्धन वावरे जी ने गाया है, शुद्धि जी ने गाया है, तो बड़े बड़े सिंगर्स ने ये गाया है, तो मुझे ऐसे लगता है कि सबको ये पसंद आएगा। सब मतलब रोज हम लोग सुन सकते हैं ऐसे गाने। उम्मीद है फ्रेश गाना है, हम उम्मीद है कि रोज 5-6 एल्बम रिलीज करते हैं, और इस तरह गाना हम बहुत कम रिलीज करते हैं, लुक करते हैं, आपको बहुत कुछ प्यार मिलेगा। थैंक यू सर, आपसे भी जानना चाहते थे कि आज जो सोशल मीडिया का जमाना है, सोशल मीडिया आप लोग टेक्निकल माइंडेड लग रहे हो कि किस तरह चीज को यूज करना चाहिए, कैसे कहाँ पे क्या करना चाहिए। इस गाने के रील की हम बात करें कि आजकल बच्चों के बीच में कैसे जाओगे, गाने को किस तरह आप रील बनवाओगे, किस तरह आप अपना मेहनत तो कर चुके हैं पर थोड़ा सा पॉलिश करना है, तो कैसे आप करने वाले? देखो अभी के जो लोग हैं ना बहुत जेंजी लोग हैं, राइट। तो ये जेंजी लोग और अभी हम लोग 90s के हैं, राइट। सो 90s और जेंजी लोग को लेके हम लोग ने गाना सोचा, मैंने और सागर ने, और सोचा कि इस गाने को हम लोग इस तरह से एग्जीक्यूट करेंगे। सो इस पे हाथ मतलब ये गाने को रील्स में अगर देखा जाए तो इसे टोटली लव सॉन्ग। मुझे नहीं लगता कि आज तक बॉलीवुड में भी ऐसा गाना मतलब आया होगा जिन्होंने इस तरह से कॉन्सेप्ट लेके किया होगा। ओके, सो दिस इज एग्जैक्टली टोटली डिफरेंट सॉन्ग जो हम लोग ने किया है। अब पब्लिक का रिव्यू जानेगा कि कितने रील्स आते हैं, कितने वीडियोस। इट्स ऑल अबाउट, देखो एक कैसा होता है कि माचिस की टिक्की है जो एक बार गिर गए तो जल गया तो जल गया, अगर बूझ गया तो बूझ गया। तो इस तरह से ही होगा, ये गाना चलेगा, इतना हमको 100% गारंटी है। और हम लोग नेक्स्ट सॉन्ग बहुत जोरदार दे रहे हैं, इसके हमें पूरी तरह से हमको खातरी है और बहुत अच्छा जबरदस्त है। थैंक यू वेरी मच। अभिनंदन जी, एक बार थोड़ा ऑडियंस को बोलो ना, जो आपका स्टूडियो है रिलीज हो चुका है, प्लीज आइए देखिए, कमेंट कीजिए, शेयर कीजिए, लाइक कीजिए, आपको अच्छा लगे तो। तुला ना कळे एक गाणं SNV स्टुडिओ यूट्यूब चॅनलवरती रिलीज झालं आहे, प्लस स्पॉटिफाय, Amazon म्युझिक, गाना.com, ॲपल म्युझिक, म्हणजे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती डिजिटल रिलीज झालं आहे। ज्यांना रील बनवायची रील्स बनवा, ज्यांना फेसबुकवरती रील बनवा फेसबुकवर रील्स बनवा, आणि टॅग करा यूट्यूब स्टुडिओ, एव्हरीवेअर यू कॅन मेक युअर रील्स, आणि तुम्ही आम्हाला टॅग करू शकतात। आणि भरपूर काही गोष्टी आम्ही घेऊन येत आहोत, पण त्याच्या अगोदर आता तुला ना कळे एव्हरीवन थँक्यू व्हेरी मच ऑल द मीडिया पार्टनर्स हु हॅज गिव्हन मी सच अ ब्युटिफुल एक्झॅक्टली फॉर तुम्ही जो प्रेम दिला आम्हाला, एवढं तुम्ही आमच्यासाठी आले, थैंक यू वेरी मच। अभिनंदन जी, एक बात और आपका लुक के में बात करें कि यार ना प्रोड्यूसर तो लगे रहे हो, एक्टर भी लगी रहे हो, पर वहाँ एक्टर ज़्यादा लग रहे हो कि एक्टिंग करो तो और बेटर रहेगा। तो एक्टिंग के बारे में क्या बोलेंगे आप? जो मैंने अभी रिसेंटली एक बॉलीवुड पिक्चर किया था राजवीर, इस पिक्चर का मैं म्यूजिक डायरेक्टर था, और उसमें मैंने छोटा सा कैमियो रोल भी किया था। तो मुझे ऐसा लगता है SNV को सोचना पड़ेगा मेरे बारे में। थैंक यू। लास्टली आपको मैसेज दे दो, क्योंकि नारी बिना कोई काम अधूरा नहीं रहता है, तो लास्टली ये मैसेज। तुला ना कळे हे सॉन्ग नक्की सगळ्यांना आवडेल। हे खूपच सूदिंग आणि हार्ट टचिंग सॉन्ग आहे। ह्याच्यामध्ये एक लव्ह स्टोरी आहे आणि प्लस ट्रॅजेडी आहे। प्लीज हे सॉन्ग बघा, लाईक करा, शेअर करा। SNV स्टुडिओमध्ये यूट्यूब चॅनलवर सगळीकडे हे प्रसारित आहे। थँक्यू सो मच। एक साथ एक बार आप जो म्यूजिक एल्बम का नाम एनसी स्टूडियो बोल दे, एक बार एक साथ। हाँ यार, स्टूडियो का नाम बताओ ताकि लोग। SNV स्टुडिओ प्रेझेंट थोड़ा मोठ्याने सॉरी, थोड़ा सा और सेंटरला या मोठ्याने हे काय असेल मोठ्याने। ओके, SNV स्टुडिओ प्रेझेंट तुला ना कळे रॉक। थैंक यू सर, बेस्ट ऑफ लक। आप लोगों को मेहनत जरूर रखना है। सर एक फोटो